वेलकम टू द न्यू व्हिडिओ ऑफ सुदर्श व्लॉग्स आणि सर्वांना होळीच्या सप्तरंगी शुभेच्छा। होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला। मार्केटमधले रंग आणि पिचकाऱ्या बघून आता मुलांनाही रंग खेळायला रंग घेऊन हवे आहेत। त्यांचे हट्ट सुरू झाले असतील। आता मुलांसाठी मार्केटमधून केमिकल युक्त रंग आणल्यापेक्षा घरीच आपल्या किचनमधलं साहित्य वापरून नॅचरल, हेअर आणि स्किन फ्रेंडली ऑर्गॅनिक कलर्स बनवून द्या आणि होळीचा आनंद लुटा। घरच्या घरी ऑर्गॅनिक होली कलर्स बनवण्यासाठी आपल्याला घरातलं साहित्य काय काय लागते ते बघून घेऊया। हळद आपल्या सर्वांच्या किचनमध्ये रोजच्या वापरात असते। गोकर्णीचे फूल आपल्या अंगणातल्या वेलींना असतात। आपल्या घरात कपड्यांना द्यायला नीड पण असते, ती नीड पण घ्यायची। नंतर आपल्या घरात झाडांना गुलाबाची फुलं आलेली असतात, गुलाबाची फुलं, पालक, बीट घ्यायचं आणि कॉर्नफ्लॉवर किंवा अरारोट पावडर घ्यायची। कॉर्नफ्लॉवर किंवा अरारोट पावडर हे आपल्या कलर बनवण्याचं एक मेन इन्ग्रेडियंट आहे। हे आपल्या किचनमध्ये असतंच, नसेल तर आपण ते आणू शकतो। कलरमध्ये जो फ्रेग्रन्स असतो तो फ्रेग्रन्स आणण्यासाठी आपण आपल्या घरातली आपण जी रेग्युलर वापरतो ती टॅल्कम पावडर घ्यायची। इथे मी पॉन्ड्स आणि ॲडलीची घेतलेली आहे, तुम्ही जे वापरत असाल ती घ्या। चला, बीटरूटचा ज्यूस करून घ्यायचा, एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आणि त्याच्यात कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं। जोपर्यंत हे कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी बनवत राहायची, हळूहळू मिक्स करत राहायचं, गाठा बनल्या पाहिजे नाही। बघा इथे मी जसं मिक्स करते ना असं मिक्स करत राहायचं। आता या बाउलमध्ये जास्त झालं होतं सो मी प्लेटमध्ये टाकून घेतलं। आता ते बॅटर खूप थिक झालं होतं, त्याच्याने चम्मच वापरता येणं शक्य नव्हतं। मग आपल्या हाताच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं। बघा असं कोरडं होईपर्यंत मिक्स करत राहायचं। आता आपला रेडिश पिंक कलर तयार होतोय। हा कलर बनवण्यासाठी आपण बीटऐवजी गुलाबाच्या पाकळ्या किंवा रेड फूड कलर पण यूज करू शकतो। आता आपण ग्रीन कलर बनवणार आहोत। ग्रीन कलरसाठी पालक किंवा कोथिंबीर इथे आपण घेऊ शकतो। मिक्सरमधून छान बारीक पेस्ट करून घ्यायची आणि याच्यात आधी जसं आपण बीटचं बनवलं होतं तसंच पालकसोबत बनवायचं। कॉर्नफ्लॉवर ॲड करत जायचं आणि घट्ट पेस्ट बनवायची। जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत कॉर्नफ्लॉवर ॲड करत जायचं। इथे परत हे घट्ट झालं। आता या बाउलमध्ये नाही तर मोठ्या बाउल कॉर्नफ्लॉवर ॲड करून मिक्स करत आता हा आपला हळूहळू कलर रेडी होतोय। थोडा मॉइश्चर आहे, याला सोकवावं लागेल नंतर। आता नेक्स्ट आपण येलो कलरसाठी हळद घ्यायची आहे। 2-3 स्पून हळद घ्यायची, त्यात पाणी टाकायचं। हळद आणि पाण्याची स्लरी तयार करून घ्यायची। ह्या स्लरीमध्ये परत सेम प्रोसेस रिपीट करायची आणि ह्यात कॉर्नफ्लॉवर ॲड करत जायचं। जोपर्यंत हे कोरडं होत नाही ना मिक्सचर तोपर्यंत कॉर्नफ्लॉवर ॲड करत जायचं। येलो कलरसाठी आपण हळदऐवजी ओली हळद पण वापरू शकतो किंवा जे येलो कलरचे झेंडूचे फुलं असतात त्याची पेस्ट पण वापरू शकतो। फ्रेग्रन्ससाठी इथेच पावडर आपण ॲड करायची आहे। बघा आता हे घट्ट होत आहे। थोडीशी पावडर ॲड केल्यानंतर अजून याला घट्टपणा येतो आणि मिक्स करत राहायचं शेवटपर्यंत, जोपर्यंत कॉर्नफ्लॉवर आपला कलर चेंज करून आपण ज्या कलरमध्ये टाकतो त्या कलरमध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं। बघा इथे आपला येल्लो कलर तयार होतोय। हा येल्लो कलरमध्ये थोडं मॉइश्चर राहतंच, हे आपल्याला ड्राय करावं लागतं। बघा येल्लो कलर रेडी झाला आहे। आता ब्ल्यू कलर बनवूया। ब्ल्यू कलरसाठी मी इथे निळ घेते। निळऐवजी तुम्ही गरम पाण्यात गोकर्णाची फुलं थोडा वेळ ठेवलात तर ते गोकर्णाची फुलं ब्ल्यू कलरमध्ये कन्वर्ट होतात आणि प्रोसिजर सेम आहे। इथे निळमध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि पाण्यात परत कॉर्नफ्लॉवर आणि सोबतच पावडर फ्रेग्रन्ससाठी। पावडर आपण इथे पण ॲड करू शकतो किंवा कलर आपला रेडी झाला ना थोडासा मॉइश्चर असताना तिथे आपण ॲड करू शकतो। बघा हा ब्लू कलर लॅव्हेंडर ब्लू कलर होतोय। याच्यात मी आधीच्या याच्यात पॉन्ड्सची टाकली होती, याच्यात मी ॲडलीची पावडर टाकली। हा आपला ब्लू कलर। आता चारही कलर आपल्या जवळपास तयार झालेले आहेत आणि टेबलची कंडिशन तुम्ही बघू शकता। पूर्ण व्हाईट टेबलवर आपला कलर झालेले आहेत। हे रेड, आता हे सगळे कलर थोडेसे डार्क दिसत आहे आपल्याला। हे कलरमध्ये अजून मॉइश्चर आहे। कलरचे पूर्ण ड्राय झाले ना की या कलरचा कलर अजून लाईट होईल, सो डार्कच शेड घ्यायचे। हे बघा आता आपण हे पेपरवर घरातच सोकवायचे, फॅनच्या हवेखाली, उन्हात ठेवायचे नाही। उन्हात जर ठेवले तर कलर व्हाईटिश होऊन जातात। ड्राय झाल्यावर तुम्ही हाताने याचे गाठी मळू शकता किंवा मिक्सरमधून काढून घ्यायचे। बघा घरच्या घरी किती छान आपले कलर्स तयार झाले आहेत। कलर्स किती पण खेळलात तर स्किन, हेअर इव्हन नेचरला पण कोणत्याच प्रकारचा डॅमेज होणार नाही। सो घरीच रंग बनवा आणि मनसोक्त खेळा। आणखी कोणत्या कोणत्या गोष्टी वापरून कलर्स बनवू शकतो ते मला कमेंट करून सांगा, मी नेक्स्ट टाइम ट्राय करेन। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू।